काल शनिवार दिनांक 26/4/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोणगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून डोणगाव केंद्राचे केंद्र प्रमुख रामेश्वर आंबटकर, नालेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख योगेश झांबरे, केंद्रीय मुख्याध्यापक बंडू बांगर, सरपंच रामेश्वर खंडागळे, मुख्याध्यापक कैलास जाधव हे लाभले। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। प्रास्ताविक केंद्र प्रमुख रामेश्वर आंबटकर यांनी केले। केंद्र प्रमुख योगेश झांबरे, माजी सरपंच किसनराव गायकवाड, शिक्षक अर्जुन खोंडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी वेदिका विलास वाकडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले। 8वीच्या विद्यार्थ्यांनी शालेय बागेसाठी ठिबक सिंचन संच व शाळेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली। त्यानंतर मी ज्ञानी होणार या उपक्रमाअंतर्गत 3 विद्यार्थी, सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत आयोजित राष्ट्रीय बाल परिषदेत सहभागी 5 विद्यार्थी, रस्ता सुरक्षा अभियान व स्काउट गाईड मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी बालविवाहाबाबत जनजागृती करण्यासाठी उपस्थितांना उपक्रमशील शिक्षक श्रीधर कुलकर्णी यांनी बालविवाह प्रतिबंधक शपथ दिली। या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव मिठे, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पवार, पत्रकार पंढरीनाथ माळकरी, बाबासाहेब सावंत, बप्पासाहेब वाकडे, सुभाष लांडगे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोकुळ बोबलट, अर्जुन खोंडे, लहू गोल्हार, सुरेखा जाधव, सीमा वायकर, अश्विनी माने, अंगणवाडी सेविका लताबाई मुळे, गीताताई सुळे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत तर आभार प्रदर्शन श्रीधर कुलकर्णी यांनी केले। युवा दर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा।